Welcome student. We are learning the math second first lesson differentiation. Yes, in previous video already we learned how to find out the derivations or derivatives of common function or standard function. So keep that chart before you, so it will be very easy to learn out. जो आपण स्टँडर्ड फंक्शनचा जो चार्ट बघितलाय किंवा त्याचे डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट केले होते ते समोर एका बाजूला लिहून ठेवा किंवा बुकच्या बॅक साइडला लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळे डेरिव्हेटिव्हचे सम सॉल्व करताना त्याची हेल्प होईल आणि जास्तीत जास्त ट्राय करा, लर्न करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये आपण बघितले होते की ॲडिशन असेल फंक्शनची, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे, सबट्रॅक्शन असेल तर फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसे फाइंड आउट करता. आता आपण लर्न करणार आहे चेन रूल. याच्यामध्ये लर्न होत आहे कंपोजिट फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह. कंपोजिट फंक्शन्स मी तुम्हाला कालच एक्सप्लेन केलं होतं. जसं सपोज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण लिहितो sin x, हे झालं स्टँडर्ड फंक्शन. मग आता याचं जर कंपोजिट फंक्शन बघायचं असेल तर साइन इन ब्रॅकेट कॉस लॉग x. आता याच्यात जर तुम्ही बघितल्या पुढचा टप्पा येतो साइन कॉस x. ऍक्च्युअल पहिलं फंक्शन होतं नुसतं sin x. दुसऱ्या याच्यात बघितलं तर फंक्शन आहे साइन, पण एक्सच्या जागी अजून एक फंक्शन आहे कॉस एक्स. आणि त्याच्या पुढे जर आपण अजून बघितलं तर हे आपल्याला आता लर्न करायचे या टाइप मधले सम. साइन ऑफ एक्स, पण एक्स म्हणजे कोण आहे? कॉस लॉग एक्स. आणि कॉस एक्स पण नाहीये, त्याच्यामध्ये अजून एक फंक्शन आहे, म्हणजे फंक्शन त्याच्यात दुसरं फंक्शन आणि त्याच्यात तिसरं फंक्शन. मग अशा प्रकारे जेव्हा फंक्शन्सचे फंक्शन्स असतात तेव्हा त्यांचे डेरिव्हेटिव्ह कसे फाइंड आउट करणार ते आपल्याला लर्न करायचे. सपोज बघा y is equal to function of gx. मग फंक्शन ऑफ gx म्हणजे या पॅटर्न मध्ये साइन झालं फंक्शन आणि त्याचं g ऑफ x झालं cos x. फंक्शन y is equal to f of v is derivable function of v. म्हणजे हे जे y फंक्शन आहे ते कोणाला डिरायवेबल आहे? v शी आहे. पण v जो आहे तो u चा डेरिव्हेबल आहे आणि u जो आहे तो विथ रिस्पेक्ट टू x आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे y ची जर्नी आपल्याला x पर्यंत न्यायची. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. पण हा y जो आहे तो डेरिव्हेबल आहे v ला आणि v डिराइव्ह होतो विथ रिस्पेक्ट टू u आणि u डिराइव्ह होतो विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे आपण पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेशन, त्याच्या मधल्या फंक्शनचं, त्याच्या पुढच्या फंक्शनचं असे सगळ्यांचे डेरिव्हेटिव्हज काढत जायचे आणि यालाच म्हणतात चेन रूल. बघा आता सपोज एक पहिलं फंक्शन आहे साइन फंक्शन इज डिरायबल विथ रिस्पेक्ट टू कॉस फंक्शन आणि कॉस फंक्शन डिरायबल करायचं आपल्याला विथ रिस्पेक्ट टू लॉग एक्स. याच्यावेळी फाइंड आउट करताना आधी आपण साइनचं डेरिव्हेशन घेणार आहे. साइनचं डेरिव्हेशन येतं कॉस कॉस ऑफ लॉग एक्स. त्याच्यानंतर घ्यायचं या मधल्याचं डेरिव्हेशन ऑफ कॉस ऑफ लॉग एक्स. मग कॉसचं डेरिव्हेशन काय होतं? पुन्हा मी फर्स्ट सेम लिहायचंय कॉस ऑफ लॉग एक्स इनटू, आता दुसरं हे पहिलं झालं, दुसरं डेरिव्हेशन ऑफ कॉसचं डेरिव्हेशन येतं नेगेटिव्ह साइन, पण एक्स म्हणजे कोण आहे? लॉग एक्स. आता पूर्ण एक्स येईपर्यंत आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. याच्यानंतर पुढे येईल डेरिव्हेशन ऑफ लॉग एक्स. आता जेव्हा तुम्ही नेक्स्ट स्टेप मध्ये आता फर्स्ट हे घ्यायचं, मग दुसरं ब्रॅकेट आणि डेरिव्हेशन काढायचं थर्डचं. cos log x into negative sin log x into derivation of log x is 1 upon x. So these are the examples of chain rule. या पद्धतीचे सम्स आपल्याला आता एक्सरसाइज 1.1 मध्ये सॉल्व करायचे. So we'll see the first example. So first example, differentiate with respect to x. WRT म्हणजे with respect to x. जेही फंक्शन दिलंय त्याला with respect to x आपल्याला डिराइव्ह करायचं आहे. मग पहिलं फंक्शन आहे x क्यूब. मग आपल्याला y शी सपोज करू y is equal to x क्यूब minus 2x minus 1 raised to 5. मग आता आधी हे फंक्शन जे ते कोणत्या फॉर्म मध्ये ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही स्टँडर्ड फॉर्म्युले लर्न केले त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला होता x रेज टू n. मग x म्हणजे काय झालंय? x क्यूब मायनस 2x मायनस 1 हे अल्जेब्रिक फंक्शन आले. नुसता x न घेता तो x कसा आहे? x क्यूब मायनस 2x मायनस 1 रेज टू 5. म्हणजे पूर्ण याला सपोज करूया आपण x आणि रेज टू n म्हणजे 5 याचा फॉर्म्युला काय असतो? n पुढे येतो
with respect to x is equal to derivation of x cube minus 2x minus 1 raised to 5 with respect to x. Therefore, take the index, जो वरती number exponent, take it as a front. 5 x cube minus 2x minus 1 raised to 5 minus 1 म्हणून raised to काय झालं 4. पण इथे x नाहीये, मग आता याचं डेरिवेशन घ्यायचं इनटू डेरिवेशन ऑफ x cube minus 2x minus 1. हा नंबर ऑलरेडी गेला. आता आतला नंबर कोणता होता? फक्त u. सपोज याला आपण u जर सपोज केला तर डेरिवेशन ऑफ u घेतला आपण 5 as it is x cube minus 2x minus 1 raised to 4. फर्स्ट टर्म as it is, याचं डेरिवेशन आहे 5 in bracket x cube minus 2x 1 raised to 4. पण इथे x नसल्यामुळे आतल्या ब्रॅकेटचं पुन्हा डेरिवेशन घ्यायचं आहे. मग आता याचं डेरिवेशन घेताना आपल्याला सबट्रॅक्शनचा रूल यूज करायचा आहे. एक u v w असे 3 फंक्शन आहे आपल्याकडे. तर एकेकाचं डेरिवेशन घेऊन त्याची सबट्रॅक्शन करायचं आहे. म्हणजे डेरिवेशन ऑफ x क्यूब मायनस डेरिवेशन ऑफ 2x मायनस डेरिवेशन विथ रिस्पेक्ट टू 1 डेरिवेशन विथ रिस्पेक्ट टू x ऑफ 1. पुन्हा ही फर्स्ट टर्म ॲज इट इज x क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 5. आता याच्यामध्ये आपल्याला फक्त डेरिवेशन्स घ्यायचे. पुन्हा x रेस टू n बघा, x रेस टू n म्हणजे 3. मग याचं x क्यूबचं डेरिवेशन येतं 3x स्क्वेअर. साइन काय मायनस 2x. आपण हे लर्न केलं होतं की x चं डेरिवेशन येतं फक्त k. मग 2x चं डेरिवेशन झालं 2. आणि डेरिवेशन ऑफ कॉन्स्टंट और सी ऑलवेज 1 हे सगळे रूल्स आपण लिहिलेत, आधीच लर्न केले हे डेरिवेशन्स. मग डेरिवेशन ऑफ कॉन्स्टंट फंक्शन जिथे x नाहीये त्याचं डेरिवेशन येणारच नाहीये, म्हणजे -0. हा -0 नाही लिहिलं तरी चालतं. म्हणजे डेरिवेशन ऑफ दिस फंक्शन इज 5 in bracket x cube minus 2x minus 1 raised to 4 into 3x square minus 2. जर आपल्याला लास्ट आन्सर लिहायचं असेल तर आपण यांना 3x square minus 2 इथं पुढे पण लिहिता येईल कारण ते मल्टिप्लिकेशन मध्ये 3x square minus 2 into ऑलरेडी हा 5 आहेच x cube minus 2x minus 1 raised to 4. सगळ्या टर्म्स मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणून त्यांचा ग्रुपचा ग्रुप जर तुम्ही शिफ्ट केला तरी आन्सर सेम आहे. बघा हा 5 ऑलरेडी इथे 3x square minus 2 आला, त्याच्यानंतर x cube minus 2x minus 1 raised to 4. So this is the answer for this first. Now we'll see the second one. Second, now this function compare it with y or call it as a y. Under root x square plus under root x square plus 1. आता फंक्शनच्या मध्ये फंक्शन आहे ऑलरेडी. पहिलं फंक्शन आहे रूट मधलं म्हणजे हे फंक्शन, आणि या फंक्शन मध्ये अजून एक फंक्शन आहे x square plus 1. आता इथे जर मेन फंक्शन बघितलं तर फंक्शन आहे रूट x, आणि रूट x चं डेरिवेशन येतं 1/2 रूट x. रूट x चं डेरिवेशन झालं 1/2 रूट x. डिफरेंशिएट with respect to x. Therefore, dy dx म्हणजे derivative of y with respect to x is equal to derivative of the function x square plus under root x square plus 1. माझी फंक्शन डेरिवेटिव्ह निघेल फक्त या रूटचं. Therefore, 1/2 रूट x. पण x म्हणजे पूर्ण टर्म x square प्लस अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1. हे झालं डेरिवेटिव्ह. आता या आतल्यामध्ये फक्त x नाहीये म्हणजे पूर्ण या टर्मचं पुन्हा डेरिवेशन ऑफ तेवढंच वरचं रूट साइन घ्यायचे नाहीये कारण रूटचं ऑलरेडी डेरिवेटिव्ह काढलंय. मग आतल्या नंबरचं फक्त जे पण काही टर्म्स असतील त्यांचं डेरिवेशन काढायचं असतं x स्क्वेअर प्लस अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1. फर्स्ट टर्म ॲज इट इज 1/2 रूट x स्क्वेअर प्लस अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1. आता डेरिवेशन या दोघांचं निघेल, पण या दोघांचं डेरिवेशन म्हणजे ॲडिशन आहे. माझी डेरिवेशन ऑफ फर्स्ट टर्म
plus derivation of second term x square plus 1. Again first term as it is. One upon 2 under root x square plus under root x square plus 1. First term as it is. Derivation of x square जसं x cube चं आपण काढलं होतं तसं x square चं डेरिव्हेटिव्ह येईल 2x प्लस डेरिव्हेशन ऑफ रूट x. मग डेरिव्हेशन ऑफ रूट x येतं 1 upon 2 रूट x. आतमध्ये काय नंबर आहे तो सेम कसा लिहायचा x square plus 1. जोपर्यंत इथे फक्त x येत नाही तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह काढत जायचे. म्हणजे आता डेरिव्हेटिव्ह कोणाचं निघेल पुन्हा x square plus 1 चं into derivative of x square plus 1. नीट लक्षात घ्या पहिल्यांदा इथलं रूट गेला दुसऱ्यांदा हा रूट गेला आणि आता तिसऱ्यांदा फक्त आतल्या टर्मचं डेरिव्हेशन निघतंय. वन अपॉन 2 x square plus under root x square plus 1. आता हा 2 आणि हा 2 कॅन्सल केला तर ते दोघं कॅन्सल होतील म्हणजे इथे पुन्हा 2 लिहायची गरज नाही. हा x into this 1 म्हणजे याला आपण इथे न्यूमरेटरला पण लिहू शकतो तो झाला x. मग इंटू राहिला काय हा x वरती येईल 2 2 कॅन्सल फक्त ही टर्म into 1 upon 2 under root x square plus 1. आता डेरिव्हेशन ऑफ x square प्लस डेरिव्हेशन ऑफ कॉन्स्टंट टर्म. पुन्हा इथे ऍडिशन आहे म्हणजे पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह आणि याचा डेरिव्हेटिव्ह. मग x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह झालं 2x प्लस या 1चं डेरिव्हेटिव्ह येतं फक्त 0 म्हणजे तो 0 नाही लिहिला तरी चालेल. आता हा जो 2x आहे हा न्यूमरेटरला आहे हा डिनॉमिनेटरला आहे पुन्हा हे दोघं 2 2 कट झाले. मग लास्ट आन्सर आलं x into this one x upon x square plus under root x square plus 1 into 1 upon under root x square plus 1 आणि हा x इथे मल्टिप्लाय केला तर आपण त्याला इथे लिहू शकतो म्हणजे हे असे 2 आले प्लस 0 ॲज इट इज. मग हे झालं सेकंड क्वेश्चनचं आन्सर. डेरिव्हेशन ऑफ कंपोजिट फंक्शन बाय चेन रूल. नाउ लेट्स सी द थर्ड क्वेश्चन. ऍक्च्युअली हा क्वेश्चन आहे याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. जरी नंबर फ्रॅक्शन्स मध्ये असतील इंडेक्स मध्ये अपॉन मध्ये नंबर दिसताय अपूर्णांक आहे टेन्शन नाही घ्यायचंय सिंपल आहे. सेम रूल यूज करायचे ऍडिशन सबट्रॅक्शन आपल्याला येतेच ठीक आहे. मग आता पहिली लाईन लिहायची आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे पहिल्यांदा लिहायचं की कोणत्याला कोणत्या फंक्शन डिरायवेबल आहे आणि विथ रिस्पेक्ट टू कशाने. मग विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण काढतोय. therefore dy upon dx is equal to. जर फर्स्ट आपण याला बघितलं तर याला सपोज तुम्ही x सपोज केलं आणि याला n सपोज केलं म्हणजे पुन्हा फॉर्म्युला कोणता आहे आधी ते बघायचं आहे की दिलेल्या सम कोणत्या फॉर्मॅट मध्ये कोणत्या याच्यात फिक्स बसतंय. मग हा झाला x आणि वरती नंबर आहे म्हणजे x raised to n आणि x raised to n चा फॉर्म्युला असतो n पुढे x जो कोणी n असेल त्याच्यातनं 1 मायनस करायचं आहे. आता सेम करू आपण पाय अपॉन 2 खाली सॉरी आधी डेरिव्हेशन लिहूया. डिराइव विथ 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 bracket raised to 5/2. Therefore derivative with respect to x of y but हा 5/2 पुढे पुन्हा ब्रॅकेट मधल्या सगळ्या टर्म्स ॲज इट इज 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5. हा जो n आहे n म्हणजे 5/2 minus 1 करायचा आहे 5/2 minus 1. आता 5/2 minus 1 काय आन्सर येतो बघा 5/2 minus 1 2 1 जा 2 म्हणजे 5 minus 2/2. हा 2 इथे मल्टिप्लिकेशनला
म्हणून आन्सर आला 3/2. आता पुढच्या ह्याच्यात यायचं 5/2 2x raised to 3/2 minus 3x 4/2. फर्स्ट टर्म ॲज इट इज लिहायची असते. मग 5/2 minus 1 5/2 minus 1 आन्सर किती होतं 3/2. आपण विथ रिस्पेक्ट टू x करतोय म्हणजे इथे फक्त x येईपर्यंत डेरिव्हेटिव्ह काढायचे. मग आता या मधल्या नंबरचं मधल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. म्हणून पुढची स्टेप येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5. जर आता एवढे 3 टर्म्स बघितल्या तर प्रत्येक टर्म मध्ये सबट्रॅक्शन आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही या सगळ्यांचा डेरिव्हेटिव्ह काढताय तेव्हा पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह मायनस दुसऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह मायनस थर्ड टर्मचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे आता इंडिव्हिज्युअल डेरिव्हेटिव्ह्स काढायचे. 5/2 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 raised to 3/2. आता मी परत प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह नाही लिहिते डायरेक्ट काढते. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म बघा पुन्हा 2x raised to 3/2 म्हणजे ते नंबर्स पुढे येतील 3/2 into 2x raised to 3/2 minus 1. जे तुम्हाला येत असेल तर आपण डायरेक्ट आन्सर लिहू शकतो. पण आता आधी आपण एकदा सगळं ट्राय करूया. त्याच्यानंतर हा 4/3 पुढे आला 4/3 ऑलरेडी खाली 3 आहे 3x ब्रॅकेट रेस जो नंबर असेल त्याच्यातनं 1 मायनस करायचा. मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज ऑलवेज 0. सो राइट इट एज 0. Again the first term as it is 5/2 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 bracket raised to 3/2. आता हा 3/2 आणि हा 2 दोघं कॅन्सल झाले. मग 3x बघा हा 3 आणि हा x. आता आपण एक्सपोनंट म्हणजे पॉवर मध्ये काय होत आहे 3/2 मधनं 1 गेला हा 2 इथे मल्टिप्लाय झाला 3 मायनस 2 आणि खालचा 2 तसाच असतो म्हणजे आन्सर आलं 1/2. पुढचं मायनस 4/3 आणि 3 पुन्हा हे 3 कॅन्सल मग 4 into x झाला 4x रेज टू 4/3 minus 1 पुन्हा हा 3 ते मल्टिप्लाय बघा 4/3 minus 1/1 म्हणजे 4 minus 3/3 आन्सर आलं 1/3. मग इथे पण आन्सर येईल 1/3 नंतरचा 0 नाही दिला तरी चालतो. हे झालं लास्ट आन्सर. पण 1/2 म्हणजे काय असतं रूट आणि 1/3 म्हणजे क्यूब असतं. तर आपण तिथपर्यंत लिहू शकतो 5/2 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 raised to 3/2 root 3x minus आता इथे x नाहीये मग हा रूट 3x झाला. पुन्हा त्या 3x चा डेरिव्हेटिव्ह पण 3x चा डेरिव्हेटिव्ह काय आलं 3. आपण तसंच लिहू शकतो मायनस 3x raised to half आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x झाला 3 मायनस 4x raised to 1/3 आणि 4x चा डेरिव्हेटिव्ह आलं 4. या प्रकारे आपल्याला त्याचं डेरिव्हेशन्स फाइंड आउट करायचे. नाउ क्वेश्चन सेकंड बिफोर वी लर्न ऑल द अल्जेब्रिक फंक्शन्स वेअर देयर म्हणजे याच्यामध्ये सगळे अल्जेब्रिक फंक्शन होते x3 x raised to 3/2 5/2 लाईक दॅट. आता क्वेश्चन सेकंड मध्ये जे ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे त्या टाइपचे फंक्शन्स आहे किंवा लॉगचे फंक्शन आहे ते जर कंपोजिट फंक्शन असतील तर त्यांचे डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करायचं. पहिली लाईन सेम आहे compare the given function as a y cos x square plus a square. Differentiate with respect to x. Therefore, dy upon dx is equal to derivation of a function with respect to x. Function है
एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता कॉस डेरिवेशन ऑफ कॉस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. डेरिवेशन ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. कॉसचं डेरिव्हेटिव्ह येतं नेगेटिव्ह साइन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. इथे एक्स नाही आहे म्हणजे पुन्हा या ब्रॅकेटमधलं डेरिव्हेशन घ्यायचं आहे इनटू डेरिव्हेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. नेगेटिव्ह साइन पहिलं डेरिव्हेशन सेम. डेरिव्हेशन ऑफ दिस टू फंक्शन. हे दोन फंक्शन ॲडिशनने अटॅच आहेत त्याच्यामुळे पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेशन प्लस दुसऱ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह दोघांचे डेरिव्हेटिव्ह करायचे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर 2x प्लस डेरिव्हेशन ऑफ ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे तो कॉन्स्टंट आहे मग त्याचा आन्सर काय आहे पुन्हा 0. नेगेटिव्ह साइन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू 2x. So this way also we can find out the solution for trigonometric functions. Please find the derivative of log cos x cube minus 5. म्हणजे पहिलं मेन फंक्शन आहे लॉग त्याच्यानंतर दुसरं फंक्शन येतं कॉस आणि कॉस मध्ये पुन्हा एक फंक्शन दिलं आहे अल्जेब्रिक फंक्शन. म्हणजे आधी लॉगचं डेरिव्हेटिव्ह त्याच्यानंतर कॉसचं डेरिव्हेटिव्ह त्याच्यानंतर x क्यूब मायनस 5चं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. डिफरेंशिएट with respect to x. Derivation of y with respect to x is equal to derivation of log cos in bracket x cube minus 5. इझी आहे 1/1 घेत जायचंय. पहिलं मेन फंक्शन कोणतं आहे लॉग आणि लॉगचं डेरिव्हेटिव्ह येतं 1/x. x म्हणजे हा जो असतो ना पुढचा लॉगच्या पुढचा त्याला धरायचं x. मग log x चं डेरिव्हेशन 1/x. पण आपल्याकडे x म्हणजे एवढा मोठा ब्रॅकेट आहे मग तो तसा लिहायचा 1/cos x क्यूब मायनस 5. मग हा x नाहीये अदर दॅन x आहे मग याला पुन्हा डेरिव्हेशन ऑफ cos x क्यूब मायनस 5. cos x cube minus 5 as it is. Derivation of cos is negative sin cos x. पण x म्हणजे कोण आहे x cube minus 5. जोपर्यंत इथे x येत नाही तोपर्यंत डेरिव्हेशन घेत जायचे. म्हणजे पुन्हा इथे डेरिव्हेशन ऑफ x cube minus 5 1/cos x cube minus 5 into negative sin x cube minus 5. डेरिव्हेशन इथे दोन टर्म्स आहेत दोघांमध्ये सबट्रॅक्शन आहे. पहिल्या टर्मचं डेरिव्हेशन दुसऱ्या टर्मचं डेरिव्हेशन. मग x क्यूबचं डेरिव्हेशन येतं 3x आणि -5चं डेरिव्हेटिव्ह येतं 0. सो द लास्ट आन्सर इज दिस. जर आपल्याला याला अरेंज करायचं असेल तर आपण हा निगेटिव्ह साइन एक्स डिनॉमिनेटर पुन्हा न्यूमरेटरला लिहू शकतो. म्हणजे इन शॉर्ट आन्सर होईल हा 3x पुढे नेगेटिव्ह साइन एक्स क्यूब मायनस 5 अपॉन कॉस एक्स क्यूब मायनस 5. म्हणजे त्याला आपण टॅन मध्ये पण लिहू शकतो. म्हणजे इथपर्यंत आपल्याला हे सम सॉल्व करता येतं. द नेक्स्ट वन इज डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x sec in bracket tan of x raised to 4 plus 4. आता इथे पहिलं फंक्शन आहे sec म्हणजे आधी sec चा फॉर्म्युला यूज करायचा. त्याच्यानंतर दुसरं फंक्शन आहे tan म्हणजे tan चं डेरिव्हेटिव्ह आणि त्याच्यानंतर थर्ड टाइम आपण घेणार आहे x raised to 4 plus 4 चं. इथे बघायचं किती वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागणार ते इथेच लक्षात येतं. ठीक आहे. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x dy upon dx is equal to derivative of given function x raised to 4 plus 4 bracket complete. मग आधी पहिलं डेरिव्हेशन आहे सेकचं. द फॉर्म्युला फॉर सेक इज सेक एक्स इंटू टॅन एक्स. हा फॉर्म्युला आहे सेकचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इज इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स.
मग आता सेक एक्स म्हणजे एवढा मोठी टर्म tan x raised to 4 plus 4 into sec x into tan x म्हणजे दुसरं येणार आहे त्याच्यामध्ये tan. पण tan च्या पुढे पुन्हा x म्हणजे tanच आहे. tan x raised to 4 plus 4 हे झालं फक्त याचं डेरिव्हेशन sec आणि हा x असेल तर sec x into tan x त्याच्या पुढे डेरिव्हेशन ऑफ दिस सेकंड ब्रॅकेट derivation of tan x raised to 4 plus 4. मग आता पहिला आधी सगळं ब्रॅकेट सेम लिहायचं आहे sec of tan x raised to 4 plus 4 into tan x raised to 4 plus 4 derivation of tan चं डेरिव्हेशन आहे तर sec square x म्हणजे हा झाला sec square x म्हणजे x raised to 4 plus 4 पुन्हा इथे x आलेला नाहीये म्हणजे आता या ब्रॅकेटचं डेरिव्हेशन ऑफ x raised to 4 plus 4 मग आता पुढच्या स्टेप मध्ये पुन्हा सेम लिहायचंय sec tan x raised to 4 plus 4 tan inverse x raised to 4 plus हे पूर्ण टर्म कशी देते मग आता डेरिव्हेशन आपल्याला ह्या दोन टर्मचं काढायचं आहे मग डेरिव्हेशन ऑफ x raised to 4 म्हणजे 4x cube x raised to 7 असेल तर आन्सर येणार 7x raised to 6 मग तसंच इथे x raised to 4 आहे म्हणजे आन्सर येईल 4x cube मग आपण डायरेक्टली होता डेरिव्हेशन इज 4x cube आणि पुढचा नंबर आहे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 हे झालं लास्ट आन्सर derive the function 5 raised to sin cube x plus 3 म्हणजे आतापर्यंत आपण log sec tan sin cos सगळे सम्स बघितले आता याच्यामध्ये कॉन्स्टंट नंबर रेस टू एनी नंबर आहे म्हणजे हा जो फॉर्मॅट आहे हा a रेस टू x चा आहे मग a रेस टू x चं डेरिव्हेटिव्ह येतं a रेस टू x log a हे त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे मग आता याला आपण डिफरन्शिएट करू differentiate with respect to x therefore derivation of y is equal to derivation फर्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला फक्त दोघं साइडला d upon dx लिहायचं आहे 5 raised to sin cube x plus 3 a म्हणजे कॉन्स्टंट नंबर रेस टू x म्हणजे sin cube x plus 3 आहे मग आता a रेस टू x ॲज इट इज म्हणजे दिलेला जो सम आहे तो ॲज इट इज लिहायचा आहे इनटू log a म्हणजे किती आहे 5 म्हणून log 5 पुढच्या याच्यामध्ये इथे x नाहीये म्हणजे याचं डेरिव्हेशन ऑफ sin cube x plus 3 फक्त एक आपल्याला त्यांचे डेरिव्हेटिव्हज घेत जायचे 5 raised to sin cube x plus 3 ॲज इट इज इंटू log 5 हे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह होतं आता या दोघांचं डेरिव्हेशन म्हणजे sin raised to 3 आहे मग आता तो 3 आधी पुढे येईल 3 sin x plus 3 raised to 2 झाला इथे साइनचं डेरिव्हेशन नाही घ्यायचं आपल्याला हा नंबर रेस टू 3 आहे म्हणजे तो नंबर पुढे आला म्हणजे तो झाला 3 इनटू हा वरचा 3 पुढे sin x plus 3 मधनं 1 गेला म्हणजे 2 आणि त्याच्या पुढे याचं डेरिव्हेशन ऑफ x plus 3 म्हणून आन्सर झालं हा log 5 आपण पुढे घेतला पहिलं फंक्शन 5 raised to sin cube x plus 3 त्याच्यानंतर इनटू हा 3 sin x plus 3 raised to 2 डेरिव्हेशन ऑफ x इज 1 आणि डेरिव्हेशन ऑफ 3 इज 0 म्हणजे इनटू 1 plus 0 कोणत्याही टर्मला 1 ने मल्टिप्लाय केलं तरी आन्सर सेम राहतं मग हे होईल या फंक्शनचं डेरिव्हेशन. We'll continue to